हॅलो, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. महत्त्वाकांक्षी माणसं शांत असली की समजून जा, एका मोठ्या युद्धाची तयारी सुरू आहे. आज दिनांक 28 जानेवारी. चला तर मग जाणून घेऊया आज घडलेल्या घटनांबद्दल आपल्या दिनविशेष या सत्रात. 1646 साली मराठी राज्याची राजमुद्रा वापरून लिहिलेले शिवाजी महाराजांचे पहिले पत्र उपलब्ध झाले. 1977 मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे 15वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1986 चॅलेंजर या अवकाशयानाच्या उड्डाणानंतर 74 सेकंदांनी स्फोट झाला. 1961 HMT वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बँगलोर येथे सुरू झाला. 2010 1975 घडलेली घटना म्हणजे बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष असलेले शेख मुजीबुर रहमान यांची हत्या करणाऱ्या 5 जणांना 2010 साली फाशी देण्यात आली. 1930 पंडित जसराज यांचा जन्म झाला. ते मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक आहेत. 1937 साली सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. त्या मराठी व भावगीत गायिका आहेत. त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी, उरिया इत्यादी अनेक भाषात गाणी गायली आहेत. 1955 साली निकोलस सार्कोझी यांचा जन्म झाला. ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. 1925 आजच्याच दिवशी डॉक्टर राजा रामण्णा यांचा जन्म झाला. ते शास्त्रज्ञ होते तसेच अणुऊर्जा आयोगाचे 4थे अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 23 सप्टेंबर 2004 साली झाला. 1457 आजच्याच दिवशी हेनरी 7वा याचा जन्म झाला. ते इंग्लंडचे राजे होते. त्यांचा मृत्यू 21 एप्रिल 1509 रोजी झाला. 1899 फील्ड मार्शल KM करियप्पा यांचा जन्म झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख होते. त्यांचा मृत्यू 15 मे 1993 रोजी झाला. 2007 ओंकार प्रसाद तथा OP नय्यर यांचा स्मृतिदिन असतो. ते संगीतकार होते आणि त्यांचा जन्म 16 जानेवारी 1926 रोजी झाला. 1997 डॉक्टर पांडुरंग वासुदेव तथा वा सुखात्मे यांचा मृत्यू झाला. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ होते तसेच ते आहारतज्ञ देखील होते. त्यांना 1971 साली पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्म 27 जुलै 1911 रोजी झाला. 1851 बाजीराव पेशवे दुसरे यांचे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन झाले. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1775 रोजी झाला. 1984 सोहराब मेहरबानजी मोदी यांचा मृत्यू झाला. ते चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना 1979 साली सन्मानित करण्यात आलं. मिनर्व्हा मूव्हीटोनतर्फे त्यांनी 40हून अधिक चित्रपट निर्माण केले. त्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1897 रोजी झाला. 1616 संत दासोपंत यांनी समाधी घेतली. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1551 रोजी झाला. 1547 हेनरी 8वा यांचा मृत्यू झाला. ते इंग्लंडचे राजे होते. त्यांचा जन्म 28 जून 1491 रोजी झाला. 1865 पंजाब केसरी लाला लजपत राय यांचा जन्म झाला. ते स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 1928 रोजी झाला. 1942 दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला. 1996 बर्न होगार्थ यांचा मृत्यू झाला. ते जंगलचे सम्राट टार्झन याला कार्टूनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार होते. ते लेखक होते तसेच ते शिक्षण तज्ज्ञ देखील होते. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1911 रोजी शिकागो येथील इलिनॉयमध्ये झाला. धन्यवाद. हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आमचे दिनविशेष कसे वाटले याविषयी आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.